काकू प्रसाद छान दिसते. घ्या. काय वहिनी प्रसाद घेतलात? हो, अहो शेखरच्या लग्नाची पूजा राहिली होती ती आज घातली. छान झालं. पण आता खाल्ल्या प्रसादाच्या गोड तोंडाने मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अच्छा, या ना दिवाळखान्यात बसूया. अहो मुलगी घरातलीच आहे, मला बी पसंत आहे. या पूजाला मी सून करून घेणार आहे आणि दोघांना बी दोघं पसंत आहे. ले मेरी जान ले. बाबा देवबा ये जमली असल. देवबा जी हा फोटो लाव तिथे भिंतीवर. सासऱ्याला बघू दे सुनमुख. तुफानची वाट बघतीस नव. अगं तू येईल, तू झोप. त्यावर तुझी एक झोप येईल. झोप झोप. चल रे देवबा चल चल. कान फुटलं का रे तुमचा? ये महाद्या, ये शिरप्या, ये देवबा. अरे कुठं गाडलं रे मुडद्या ना? तुमची नवी मालकीन झोपून माडीवरनं खाली उतरली. अरे तिला शेणपूड द्या आणि चहा द्या गरम गरम. आई, आज मला उठायला थोडा उशीर झाला, पण उद्यापासून मी लवकर उठेन. उठली ना कळकाळजा? उठली ना कळकाळजा? मोठी रडते. अगं तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला पासावर लटकिवला ना, तेव्हा माझ्या बी काळजात अशीच कळ उठली होती. तोंड काय बघत उभी राहिली? तोंड काय बघत उभी राहिली? जा तिथं रातच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग ठेवलाय तो जाऊन घास जा. चल जाती हो माझ्या डोळ्या पुढनं. चल. अहो वहिनी साहेब उठा बघू. तुम्ही भांडी घासताय आणि आम्ही वाड्यातली गडी माणसं मेलोय का? उठा 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 उठा. असं काय करताय? तुमच्या पायाला लागले त्याला दवा लावा. कवा धरणाला करताय त्याला मी घासतो भांडी. नको रे बाबा, माझ्यासाठी तुला त्रास नको. अहो वहिनी साहेब तुम्ही थोरा मोठ्याची लेख आणि असले हलकी काम करताना बघितलं की माझं काळीच कसं तुझी मास्का पारीची मागा धरणं ऐकते मी. चल तिकडे कामाला.
कामाला जा. जा तिकडे कामाला. माझं काम बोलायचं झालंय. नाही, जा कामाला. बरं. काय ग अवदसे, काय आहे? तुझ्या हाताला जोर नाही वे? काही भांडी घासली समजी तेलकट पुण्यांदा घास, पुण्यांदा घास. आणि ते झालं की तिकडे जाऊन कपडे बी धुवायचे. तुझा बाप तिकडे रानरड्यावानी माजलाय. माझ्या गरीब नवऱ्याला फासावर लटकिवला वय. त्याला नाही धडा शिकवला तर नावाची कलावती नाही मी. आणि हे समजा काम झाल्या बिगर तुला चहा बी नाही मिळायची. काय गावलं? तिथं चुलीवर दूध चढत ठेवलं आणि इथं नवऱ्याच्या शेजासाठी येऊन बसली वय. तिथं दूध जळून गेला तर तुझा बा भरून देणार आहे. आणि हे काय केलं? हे कोण भरून देणार? चल. ये 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 बघ, बघ, ये. बघ, बघ, काय केलं ते बघ. हे बघ, उतार उतार ते दूध खाली. पण आई ते गरम तरी बी उतार. गरम दूध घालून मेली ना माझा पाय भाजला ग. माझा पाय भाजला. अगं चांदणी, तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला फासावर लटकिवला. आता तू माझा जीव घ्यायला माझ्या घरात घुसली होय? पण सांगून ठेवते, पहिले मी तुला मारेन आणि मगच मी मारीन. भाईसाहेब, 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 तिला नका मारू, नका मारू. अरे तू माझ्या घरचा नोकर आणि माझ्यावर घाबरतो. मारा, मारा, मला मारा, मला मारा. अरे असं जीवाला नका मारू, नका मारू, पाया पडतो, नका मारू. मला शिकितोस? अरे माझ्या घरचा नोकर मला शिकितोस? जास्त बोला तर तुला कामावरून काढून टाकीन. कोणाला हवी तुमची नोकरी? फक्त मी असल्या नोकरीवर. भाईसाहेब, राक्षसाच्या काळजात सुद्धा दया असते, पण तुम्हाला काळीजच नाहीये. अहो, आई असून तुम्हाला आईचं काळीज नाही. आईच्या नावाला कलंक आहात तुम्ही, कलंक. म्हणजे काय म्हणायचंय तुला? भाईसाहेब, रोज तुम्ही देवाची पूजा करताय. ते देव तिथे देवारच नाहीये, वर बसलाय. ते समज बघतोय, तोच समजाचं पालन करतो. या जनपुरीचं तुम्ही छळ करताय, हे समज तुम्हाला बोघावं लागेल. हे देवबाचे शब्द ध्यानात ठेवा. बाई, त्यातून देव तुझं रक्षण कर. ए नाटक काय करती रडायचं? चल ते आवरून घे, चल. तुला सांगते तुफान, त्या माकड तोंड्या सरपंचाची पोर जास्त दिस दाखायची नाही म्हणून. म्हणजे ती पोर दिसली की मला पासावर चढणारा तुझा बाप दिसतोय डोळ्यामोर. आणि माझा हात शिवशिवता तिच्या नरडीचा घोट घ्यायला. पर एक लक्षात ठेव, ती पोर जायच्या आधी त्यांची समधी इस्टेट आपल्या हातात यायला पाहिजे बघ. होय मम्मी, म्हणून तुझ्या सांगण्यावरून तिच्याशी लग्न केलंय. मी काय सांगते ते नीट कान देऊ नाही. त्या सरपंचाचं बेवडं कार्ट कुमार असंच पिऊन पिऊन चढून चढून मरत. आणि त्याचं दुसरं कार्ट शेखर आणि सरपंच यांचा खून करून टाकायचा. आणि ते मेल्यानंतर त्यांची समधी इस्टेट आपलीच. यांना ठेव, विसरू नकोस. आईला बघ, ये 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 ये. अरे अरे गर्दीला गर्दी पडते. खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर. मी सरपंचाची लेक आहे हे लक्षात ठेवा. अरे तुझा बाप गेला खड्ड्यात. अरे कशी येते बघतो ना, चाल. अरे तुझा बाप काय करत बसतो? माणसा, तू मला फसवून माझ्याशी लग्न केलंस. मला या नरकात मुळीच राहायचं नाहीये. तुला जाऊन कोण ठेवली कडनं? अगं तुझी तिरडीच निघाली इथून. ये तिला अशीच मरू दे. दारू